नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी आणि कान्हा दोघंही मिळून कशा पद्धतीने सरकारचे प्लॅन फ्लॉप करत आहेत आणि सरकारची वाट लावत आहेत। त्याचबरोबर कान्हा तर सखीच्या प्रेमामध्ये अगदी पागल झालेला आहे, कारण त्याला सखीच्या प्रेमापुढे दुसरं काहीच दिसत नाही, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरकार आता इकडे सांगत आहेत, त्या म्हणजे परशुरामला आणि त्याचबरोबर त्याच्या बायकोला म्हणत असतात की तुम्ही जाणार आहात ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजच्याच जायचं आणि काम जे करायचं आहे ना ते आजच्याच करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। काहीही झालं तरीही काम आजच्याच पूर्ण झालं पाहिजे। जर काम पूर्ण झालं नाही तर मी काय करू शकते याचा अंदाज आहे, असं सुद्धा धमकावत असतात। तेव्हा ती म्हणत असते की हो, कारण तिला काम असं सांगितलेलं आहे की चाळीत जायचं आणि सखीला सांगायचं की त्या पेपरवरती आजच्या सह्या कर आणि ते पेपर जे आहेत ते हे कर, कारण लोकांचा पगार बाकी आहे आणि सखीच्या सहीशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होणार नसते। जर सखीने सही केली नाही तर काहीच पूर्ण होणार नाही, हे तिला माहिती आहे आणि सरकारची मात्र पुरती वाट लागलेली आहे। सरकारचं काहीच होऊ शकत नाहीये, कारण सखीसाठी सरकारचं सगळं काम अडलेलं आहे। तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा या दोघांचा म्हणजे सखीच्या काका काकूंचा प्लॅन असा ठरतो की काहीही झालं तरीही तिथं जाऊन कुठलंच काम आपण पूर्ण करायचं नाही आणि त्यांना तिथे सांगायचंच नाही सखीला की काय करायचं आहे ते, कारण सखीला जाऊन भेटायचं। मग ती म्हणते की हो, कारण श्यामला काकीला असं सांगितलेलं असतं की सखीला जाऊन भेटायचं आणि त्याचबरोबर तिला सांगायचं की चांगली चाळीत रुळलेली आहेस, तशीच रुळत राहा, अजिबात इकडे येण्याचा विचारही करू नकोस, तुझा संसार व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे, असं सगळं सांगायचं आहे, हे तिला सांगितलेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सखी इकडे काम करत असते, तिचं ट्युशन घेण्याचं काम सुरू असतं आणि मग मुलांना ती शिकवत असते। मुलांना म्हणत असते की आपल्याकडून काही ठराविक चुका होत असतात आणि त्या चुका कोणत्या होत आहेत तेच आपण लक्षात घ्यायचं आहे, त्या चुका कशा सुधारायच्या याबाबत आपल्याला विचार करायचा आहे, हे सगळं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र सखी म्हणत असते की मला सांग, आता तुझ्या शेजारी जो बसलेला आहे तो तुझा कोण आहे? तर तो सांगतो की ही मग सखी म्हणते ही इज, मग तो म्हणतो की कझिन ब्रदर। तेव्हा सखी म्हणते की कझिन ब्रदर किंवा कझिन सिस्टर असं काहीही नसतं, कारण कझिन म्हणजेच ब्रदर किंवा सिस्टर। तू ही म्हणालेला आहेस ना, त्याच्यामध्येच कळलं की तो तुझा मुलगा आहे आणि मग कझिन म्हणजेच ब्रदर, हे तू त्यात सांगून झालेलं आहे, त्याच्यामुळं पुन्हा ते सांगायची गरज नसते, असं सखीने सांगितल्यानंतर मुलं तिचं ऐकत असतात, त्यांना छान वाटत असतं। त्याचबरोबर ते म्हणत असतात, सखी आणखी काही गोष्टी शिकवत असते, अशा पद्धतीच्या ज्या मिस्टेक आहेत त्या पण करायच्या नाही। मग पुढचा मुद्दा सखी शिकवायला घेते, तो म्हणजे मदर। मदर म्हणजे काय? आई। आणि आपण जीभला काय म्हणतो तर मदर टंग। मग मदर टंग जे आहे त्याला आपण आईची जीभ असं म्हणू शकतो का? तर नाही, मदर टंग म्हणजे जीभ। अशा पद्धतीने सखी शिकवत असते, मुलं ऐकत असतात, मुलांना सुद्धा छान वाटत असतं। फायनली सखीची ट्युशन तर सुरू झालेली आहे, सखीचा वेळही जात आहे आणि थोडेफार पैसेही सखीला मिळणार असतात, हे यातून कळत असतं। त्याचबरोबर इकडे कान्हा मात्र सखीसोबत खरंच खुश असतो, त्याला खूप छान वाटत असतं, कारण फायनली सखी आणि तिचा हा सुरू झालेलं असतं, कशा पद्धतीने काम करायचं आहे हे सगळं सखी पाहत असते। कान्हानेच तिला आयडिया दिलेली असते, पण याचा राग मात्र सरकारांना आलेला असतो, कारण सरकारने एक माणूस कान्हावरती लक्ष द्यायला ठेवलेला आहे, ही गोष्ट कान्हाला माहितीच नसते। सरकार मात्र वारंवार फोन करून कान्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे मुलांना अशाच वेगवेगळ्या गोष्टी सखी शिकवत असते, मुलं खुश होत असतात, मुलं म्हणत असतात की आजपर्यंत आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं की हे असं नसतंय म्हणून। आता मुलांनी हे सगळं सांगितल्यावर सखीला पण छान वाटलेलं असतं आणि मुलांनाही तेवढंच छान वाटलेलं असतं। फायनली ह्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू असतात।
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कानाने फोन केलेला असतो आणि त्या माणसाला तो सांगत असतो की हो हो बरोबर आहे, आतल्या साईडला या तुम्ही. आणि असं सांगितल्यानंतर जेव्हा सखीचं इकडे ट्युशन सुरू आहे, कानाचा प्लॅन असा असतो की सरकारने सांगितलंय सखींची ट्युशन होऊ द्यायची नाही, तिच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तिला यश मिळू द्यायचं नाही, हे सरकारने सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे, हा सगळा कानाचा प्लॅन असतो. आणि त्याने गोळावाला बोलवलेला असतो. मग बर्फाचा गोळा आला की सगळी मुलं धावत बर्फाचा गोळा खाण्यासाठी जाऊ लागतात. सखी म्हणत असते, "अरे काय आहे हे सगळं?" तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा गोळावाला आलेला आहे आणि हा नेहमी चाळीत येणाराच गोळावाला असतो. तेव्हा कान्हा आणि किरण बोलू लागतात. किरण म्हणत असतो की हे तुझंच काम आहे ना? आणि त्याच्या आधी तर कान्हा मात्र खरंच मन लावून सखीकडे पाहत असतो. ही गोष्ट सुद्धा किरण आणि त्याचबरोबर जानूने पाहिलेली असते. परंतु इकडे आता मुलं पळत गेलेली असतात आणि मुलं सगळे तिथं जाऊन पैसे मागत असतात घरी आपापल्या आईला वडिलांना. पण त्यांना पैसे कोणीच देत नाही. सगळेजण म्हणतात की नाही, नाही आहेत पैसे आणि जा बरं आता, मागायचं नाही आहे काय खायला, गोळा वगैरे काय मिळणार नाही, अभ्यास करत जावा, असं सांगितलं जात असतं. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सखी आणि त्याचबरोबर कान्हा तिथं असतात आणि मुलांना तर गोळा खायचा आहे. मुलांना गोळा कसा द्यायचा? आता मुलं तिथं माघारी आलेले असतात, कोणालाच गोळा मिळालेला नसतो. मग सखी म्हणते की ठीक आहे, चला आज मी देते तुम्हाला सगळ्यांना गोळा, आपण गोळा पार्टी करूया. असं म्हणत सखीने आता सगळ्यांना घेतलेलं असतं आणि त्यांच्या सगळ्यांसोबत गोळा पार्टी करायचं ठरवलेलं असतं. खरं तर या गोष्टी सखी मनापासून करत असते आणि त्यासोबतच सखी म्हणत असते की चला. कान्हा पण पाहत असतो. तेव्हा कान्हा पाहतो की खरंच सखी मनापासून एवढ्या सगळ्या गोष्टी करते. एवढ्या मुलांना आता गोळा खाऊ घालायचं तिनं ठरवलेलं आहे. तिला छान वाटत असतं आणि सखीला कळलेलं असतं की मुलांचा क्लास बुडतोय. मुलांना शिकवणं गरजेचं होतं, ही गोष्ट सुद्धा तिच्या लक्षात आलेली असते. पण मुलांच्या कलेनं घेऊन त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे, हेही सखीच्या चांगलंच लक्षात असतं. आणि त्यामुळं सखी मात्र आता मुलांना म्हणते की चला, मी तुम्हाला सगळ्यांना गोळा खायला देणार आहे, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे. तेव्हा मुलं म्हणतात काय करायचं आहे? आता मुलांना टेन्शन येतं की आता मॅडम काय करायला सांगणार आहेत, असं त्यांना वाटत असतं. तेव्हा सखी म्हणते की इथे समोर यायचं आणि ज्याला ज्या रंगाचा गोळा खायचा आहे त्याने ते येऊन मला सांगायचं. इथे सांगितलं की मग त्याला तो गोळा मिळणार. मुलं म्हणतात की चालेल. आता मग सुरुवातीलाच मुलांना भीती वाटू लागते की आता कोणते कलर तर इंग्लिशमध्ये सांगायचे आहेत. मग परी पुढे जाते सगळ्यांच्या आणि परी सांगते की मला म्हणजे आय वॉन्ट काला कट्टा कलर आईस गोळा, असं ती सांगते. तेव्हा सखी तिला म्हणते की काला कट्टा नाही, रेडिश पर्पल कलर. हे सखीने सांगितल्यानंतर आता एक एक येऊ लागतो. कोणाला रेड कलरचा हवा आहे, कोणाला पर्पल कलरचा हवा आहे, हे सगळं मुलं सांगत असतात आणि सखी मात्र जाम खुश असते. सगळ्या मुलांना गोळा खायला देत असते आणि सगळे मुलंसुद्धा खूप आनंदात असतात. तेव्हा जानूसुद्धा तिथं असते आणि ती सखीकडे जाते आणि सखीला म्हणू लागते की अशी जर टीचर आम्हाला त्यावेळेस मिळाली असती तर मात्र मी ना त्या राज्याची कलेक्टर झाली असते. तेव्हा सखी म्हणते अगं कलेक्टर ही राज्याची नसते, जिल्ह्याची असते. तेव्हा सखी म्हणते सखीला ती सांगत असते. तेव्हा सखीचं म्हणणं असतं की हो बरोबर आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा आणि सखी दोघंही बोलत आहेत. सखीला खूप छान वाटत आहे. तेव्हा कान्हा म्हणत असतो पण जगायला पैसे लागतात आणि पैशांचं काय करणार आहात, पैशाचं सोंग नाही आणता येत. तेव्हा सखी म्हणते हो बरोबर आहे, जगायला पैसे लागतात हे सगळं मला पटतंय, पण आज जो हा आनंद मला मिळालेला आहे ना, तो खूप लाख मोलाचा आहे. कारण एवढं सुख मला कधीच मिळालेलं नव्हतं, असं इकडे सखी कान्हाला सांगत असते. तेव्हा मात्र कान्हा पाहतच राहतो, कारण सखीचं हे जे काही बोलणं आहे, सखी म्हणते की आज मला शांत अशी झोप येणार आहे आणि मी समाधानाची झोप आज घेणार आहे, असं सुद्धा सखीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हाच कान्हासुद्धा सखीच्या मदतीला असतो, सखीची मदत करत असतो. परंतु त्याला आता सरकारांचं जे बंधन असतं त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येत असतो आणि मग मात्र आता कान्हा सखी शांत झोपलेले असतात, पण सखीला अचानक आवाज येऊ लागतो. काहीतरी बाहेर झालंय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि त्याच वेळी इकडे सखी म्हणते की कान्हा उठ लवकर, काहीतरी बाहेर झालंय, आवाज येतोय, चल, असं म्हणत ती कान्हाला उठवते. आणि तेव्हा मात्र कान्हा म्हणतो काय झालं आणि दोघंही बाहेर जातात आणि पाहतात तर काय
खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण सगळ्या मुलांना इथे विषबाधा झालेली असते. सगळ्या मुलांना उलट्या जुलाब होत असतात. सगळा गोंधळ उडालेला असतो आणि सगळ्या मुलांना त्रास होतो हे पाहून त्यांच्या घरच्यांचेही हालहाल सुरू असतात. काय करायचं काहीच कळत नसतं. दाभाडे मावशीसुद्धा तिथं प्रत्येकाच्या मदतीला असतात. पाणी देत असतात, कोणाला काय हवं नको ते पाहत असतात. परंतु आजचा हा दिवस ना खरंच खूप भयानक असा चाळीतल्या लोकांच्या बाबतीत घडलेला असतो. सखी म्हणत असते की काय झालं हे सगळं, कान्हा म्हणत असतो. तेव्हा कान्हाला किरण सांगतो की हे सगळं ते विषबाधा झालेली आहे. आता विषबाधा कशी झाली? सखी म्हणते की पण काय खाल्लं होतं मुलांनी, विषबाधा कशी झाली? तेव्हा मात्र इकडे की तिला जानू सांगू लागते की अगं सगळ्यांनी शेवटी बर्फाचा गोळाच खाल्लेला आहे, दुसरं काहीच खाल्लेलं नाही आहे मुलांनी. म्हणजे त्या बर्फाच्या गोळ्यामुळं मुलांना विषबाधा झालेली आहे. ही गोष्ट जेव्हा सखीला कळते तेव्हा तिला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात सरकारांचा फोन कानाला येतो आणि कानाला सरकार म्हणू लागतात की मग किती गेले? नाही, संख्या किती आहे? कान्हा म्हणतो कसली संख्या, काय बोलताय तुम्ही? तेव्हा सरकार सांगू लागतो की हो, तुला काय वाटलं तू असले फालतू प्लॅन करणार आणि मला कळणार नाही? मला माहीत होतं. सखीची ट्युशन बंद करण्यासाठी तू असंच त्या गोळावाल्याला बोलवशील आणि मला दाखवून देशील व्हिडिओ काढून की हे बघा मी असं केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू त्या चाळीतच काय जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तुझ्यावर माझी घारीसारखी नजर आहे आणि तुझं जे काय चाललेलं आहे ते मला कळत असतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सरकारांच्या या वागण्यामुळं कानाला तरी खूपच त्रास झालेला असतो आणि त्याला वाईट वाटत असतं, कारण सरकार म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता यातले एकही जगणार नाही, कारण सरकारांनी प्लॅन आणि राडाच तसा घातलेला असतो. सखी मात्र विचार करत असते, डॉक्टरांना बोलव काहीतरी कर काना. आणि इकडे सरकार मात्र फोन करून सांगत आहेत की त्या एरियामधला एकही डॉक्टर तिथे पोहोचता कामा नये, कारण त्यांनी तिथं जाऊच नये असं इकडे तिचं म्हणणं असतं. तसं फरमानच काढलेलं असतं, कारण सरकारच इथे ठरवतो कोणाला मार्ग दाखवायचा आणि कोणाचा कोणता मार्ग असेल. सरकारच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही एवढा ओव्हर कॉन्फिडन्स या तेजस्विनीला, या मनस्विनीला असतो. त्याचनंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी म्हणत असते की आत्ताच्या आता कानात जा, डॉक्टरांची व्यवस्था कर, मुलांना खूप त्रास होतोय, हे सखीचं सुद्धा म्हणणं आहे. परंतु कान्हा प्रयत्न करत आहे, त्याला कळतच नाही की आता काय करू, कशा पद्धतीनं ही परिस्थिती हँडल करू, हा विचार कान्हाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर किरण आता वेगवेगळ्या डॉक्टरांना फोन लावत असतो, पण डॉक्टरांकडून नकार घंटाच वाजत असते. डॉक्टरांचं म्हणणं असतं की नाही, आम्हाला नाही जमणार आहे. असं सरळ तिकडून ऐकायला आल्यानंतर किरणला सुद्धा धक्का बसत असतो. किरण म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे काय करावं लागेल आणि काय झालं हे सगळं, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. त्याचबरोबर कानाला तो म्हणतो की अरे या एरियातले सगळे डॉक्टर. तेव्हा कान्हा म्हणतो की नाही देणार, कारण हे सरकारांचं काम आहे, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. कानाला खूप वाईट वाटत असतं. निरागस मुलांना त्रास होत असतो, त्यांची काहीही चूक नसताना त्यांना हा सगळा त्रास भोगावा लागत आहे, या गोष्टीची जाणीव कानाला सुद्धा झालेली असते. त्याचबरोबर इकडे आता सखी कान्हा इकडे साईबाबांच्या पुढे येते. कान्हा कुठला डॉक्टर मिळतोय का ते बघण्यासाठी बाहेर पडलेला असतो. सखी पुढे येते आणि म्हणू लागते की बाबा काही करा, आज तुम्ही कान्हाला यश मिळू द्या. कान्हा बाहेर पडलेला आहे आणि आज कान्हाला यश मिळालंच पाहिजे आणि मी आज स्वतः हात जोडून विनंती करते, मागणं मागते, असं सखीचं बोलणं सुरू असतं. म्हणजे इतर वेळी सखीचं असं म्हणणं असतं की नाही, कान्हाचं जे काय आहे ते तिथलं तिथं चालू द्या, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, हे सखीचं बोलणं असायचं. पण आज सखीला स्वतःलाच वाटत आहे की कान्हा इथं आला पाहिजे. आता कान्हा डॉक्टरांना घेऊन तिथं आलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की इथे बाजूच्याच एरियामध्ये आम्ही होतो आणि आम्हाला कळलं की इथे इमर्जन्सी आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे, म्हणून आम्ही आलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर मात्र खरं तर आता इकडे सखीला बरं वाटलेलं असतं, पण सरकार मात्र खुश असतात. सरकारांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने होणार आहेत आणि आपल्यालाच याच्यामध्ये यश मिळणार आहे. परंतु इकडे सखी आणि कान्हाने मुलांचा जीव वाचवलेला असतो, मुलांना जीवनदान मिळवून दिलेलं असतं. त्याचबरोबर
उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सखी आता जात असते आणि मग मुलांशी बोलत असते, तब्येत कशी आहे विचारत असते. परीला विचारते तेव्हा त्या मामी येतात आणि सखीला म्हणतात, तू ही तुझ्या आईसारखीच निघाली, तेजस्विनी सरकारसारखी. कारण माझ्या मुलांपासून लांब राहायचं, आमच्या मुलांच्या जवळपासही फिरकायचं नाही, असं म्हणत त्यांनी सखीला दम दिलेला आहे आणि सखीला ओरडायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस पूजा करून आलेल्या सखीच्या हातातलं ताट खाली पडतं आणि सगळं पूजेचं साहित्य खाली सांडतं. कानाला मात्र प्रश्न पडलाय की काय झालं यांना, ह्या अशा का वागायला लागलेल्या आहेत. आणि सगळे लोक सखीला आता दोष देऊ लागतात. सखीला म्हणत असतात की काल तू जर दिलं नसतंस तर मुलांना विषबाधा झाली नसती, तुझ्यामुळं आमच्या मुलांना एवढा त्रास भोगावा लागलेला आहे आणि हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, असं म्हणत सगळेजण सखीला दोष देऊ लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.